कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना, आमच्या पोलीस शिपाई साहेबांना सुद्धा दिली द्यायची नाही भाऊ, दिली द्यायची नाही भाऊ. हे सत्य समोर येईल. कारण गोरे साहेबांनी स्पेसिफिकली सांगितलं की शिव्या का दिल्या पोलिसांना, गेट का जबरदस्ती उघडण्यात आलं, तिथपासून सुरू होते ना. आता मला सांगा, हे प्रकरण एवढ्यावर थांबणार का? नैसर्गिक न्याय आहे. उद्या जर तुम्ही बडतर्फीच्या सारखे जर चार्जेस लावून चार्जशीट द्यायला लावली तर तिथं क्रॉस एक्झामिनेशन होणार. क्रॉस एक्झामिनेशन ही कुणाची होणार? कारण स्वतः सन्माननीय मंत्री शंभूराजे देसाई, शंभूराजे देसाई साहेब हे त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली विटनेस असतात. उद्या त्यांना सुद्धा क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा IPS अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांना अधिकार नाही का? म्हणजे शंभूराजे देसाई साहेब अत्यंत मला त्यांच्या बाबतीमध्ये नितांत म्हणजे आदर आहे, अत्यंत आदर आहे. परंतु त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ, त्यांच्या राजकारणाची पोटली त्यांच्याजवळ. परंतु IPS अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये शंभूराजे देसाई साहेबांना क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा इन्क्वायरीमध्ये सुद्धा पूर्ण अधिकार आहे, पूर्ण अधिकार आहे. किंवा हे प्रकरण असं चुटकी आणि झालं संपलं, चुटकी आणि झालं संपलं असं होतं. मला हे म्हणायचं आहे की ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि त्यांचा त्या पदावर असल्यामुळे आणि त्या संस्थेवर असल्यामुळे त्यांचा राजीनामा करणे गरजेचं आहे. आणि त्यासोबतच एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विद्यमान सरकारने महिलांच्या बाबतीमध्ये अन्याय अत्याचार सहन न करण्याची एक भूमिका बजावलेली आहे. या प्रकरणात आरोपी किती पॉवरफुल आहे, आरोपीने किती स्वतःला स्ट्रॉंग केलेलं आहे, मनी पॉवर मसल पॉवर नाही, यापेक्षा आरोपीला तातडीनं कोठडीत जावं लागलं. आरोपीला आपण आपल्या डोळ्यांनी काल बघितलं की आरोपीला कळालं की महिलांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे अत्याचार केल्याच्या नंतर भोगावं लागतं. त्यामुळं आता ते प्रकरण जे आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तपासामध्ये आहे, उचित SIT आहे. वेगवेगळ्या सन्माननीय महिलांना ज्या अपमान सहन करावा लागलाय त्या महिला देखील तक्रारदार होत आहेत. परंतु एक आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेल की त्यांची जी आरोपीची जी संस्था आहे त्या संस्थेवर तातडीने प्रशासक आणला पाहिजे आणि त्या संस्थेचे जे आर्थिक जे आहेत स्त्रोत आहेत ते तपासले पाहिजेत. आणि चॅरिटी कमिशनर मार्फत या अशा चुकीच्या पद्धतीने श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या खाली म्हणजे ह्युमिलेशन, मानसिक शारीरिक अत्याचार हे लक्षात घेता त्या संस्थेला निष्कासित केलं पाहिजे आणि त्या संस्थेचे सगळे असेट शासन म्हणून शासनाकडे जमा केले पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे जे आपलं महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे अत्यंत सन्मानजनक आहे आणि त्यानंतर ज्या होत्या त्या आरोपीच्या संस्थेवरती काय होत्या, स्टेरीवर संपला होता किंवा नाही होता तो वेगळा विषय, परंतु त्या संस्थेवर होत्या. त्याचबरोबर त्यांनी म्हणजे भावनेतून, श्रद्धेतून म्हणा किंवा अंधश्रद्धेतून जे काही होतं त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका वेगवेगळी आहे, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. आणि दुसरी बाजू आपण जे म्हणताय एक लक्षात ठेवा, आरोपीला जास्त शिक्षा कशी होईल याच्याकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आपल्याकडे मानवी स्वभाव आहे की आपण कुणीतरी काहीतरी जर चाट मारत असेल ना तर लवकर प्रबळ होईल, जर कोणी विज्ञान सांगत असेल ना तर आपण लवकर प्रबळ होईल. आणि असे जे चाट मारणारे चाट मास्टर असतात ते ऑब्व्हियसली काही राजकारणी लोक त्यांच्याकडे गेलेत, परंतु त्यांनी मग सन्माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब किंवा तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांनी म्हणजे तिथं जाणं म्हणजे त्यांना वाटलं असेल की ते श्रद्धेचा भाग असेल, परंतु जर तिथं अंधश्रद्धा असेल तर यापुढं मी असं सार्वजनिकपणे सगळ्यांनाच आव्हान करेन की श्रद्धेचा अधिकार आहे,
पण जिथं अंधश्रद्धा, जिथं ते गणित, जिथं ते आकडेवारी असं सांगून म्हणजे हिप्नोटाईज केल्यासारखं असेल तिथं कुणी जाऊ नये. आणि या प्रकरणात मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांची स्पष्ट भूमिका आहे